वसा जनसेवेचा। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांचे अकाली निधनाने राज्यभरात 3 दिवसाचा दुखवटा पाळण्यात आला। अजितदादा असे व्यक्तिमत्व राज्याच्या राजकारणात होते की खंबीर नेतृत्व तसेच स्पष्ट वक्ता म्हणून त्यांची ओळख होती, परंतु त्यांच्या जाण्याने खरंच महाराष्ट्र पोरका झालेला आज बघायला मिळतोय। त्याच अनुषंगाने बुलढाण्यात सदाबहार संघटनेकडून आज त्यांना श्रद्धांजली देण्यात आली। ही संघटना वयोवृद्ध लोकांची असून विविध सामाजिक कार्यात अग्रभागी मानली जाणारी संघटना आहे। यामध्ये सर्व निवृत्त सरकारी कर्मचारी असून अजितदादा यांच्या जाण्याने यांच्यामध्ये ही दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे। आज या संघटनेतील सर्व कर्मचारी एकत्र येत सुंदरखेड माऊली पार्क येथे श्रद्धांजली देण्यात आली। यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नारायण रिंढे, निवृत्त नायब तहसीलदार यांनी अजितदादा पवार यांच्या संपूर्ण कार्याला उजाळा देत त्यांचा जीवनपट सादर केला। तसेच सुनील पिंपळगाव, निवृत्त न्यायालय कर्मचारी यांनीही आपले मत व्यक्त केले। यावेळी सर्व सदस्यांनी अजितदादा पवार यांच्याविषयी आपले मत व्यक्त करत त्यांना नारायण रिंढे, श्री S.M. धदर, श्री S.V. पिंपळगावकर यांनी आदरांजली वाहण्यात आली। आज आम्ही ज्येष्ठ नागरिक सदाबहार ज्येष्ठ नागरिक माऊली पार्क सुंदरखेड येथे आदरणीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आमचे सगळे सदस्य हजर झालेले आहे आणि आमच्या संघटनेतर्फे त्यांना आम्ही आज श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। अजितदादाचे जाण्याने महाराष्ट्राच्या जनतेवर फार अवकाळ पसरलेली आहे। त्यांना परमेश्वर चांगली जागा देव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जनतेचे दादा होते आणि अशा दादांना ईश्वराने अचानक उचलून नेलं। काळाने जी झेप घातली त्यांच्यावर आणि या महाराष्ट्राच्या जनतेला जे पोरकं केलं ते खरोखर दुःख असहनीय आहे। आणि यांचं कार्य हे सर्व समाजातील लोकांकरता किंवा शाहू, आंबेडकर, फुले यांची जी शिकवण होती, या शिकवणीला धरून जे त्यांचं कार्य होतं हे सर्व वाखाणण्यासारखं होतं। असा नेता या महाराष्ट्राला पुन्हा लाभणे नाही। सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।